चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यनिष्ठतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री कृष्ण। सर्व उपस्थित भक्तांचं खूप खूप स्वागत आणि माझे विशेष आभार श्रीमान युवराज हरी प्रभू यांच्या प्रती। आज संध्याकाळी 6ला एक लक्षात आलं मला की मी वेळेवर काही पोहोचणार नाही आणि 6 वाजता त्यांना मी विनंती केली की प्रभूजी तुम्ही थोडे 2 शब्द बोलायला सुरुवात करणार का। आणि त्यांनी फक्त ते स्वीकार नाही केलं, ॲक्च्युली 7-7:30ला सुरू केलं असेल आणि 8:45 पर्यंत 1-1.25 तास शेवटच्या क्षणी सांगून जर आपण एवढं सुंदर ऐकणार असू तर विचार करा की त्यांना जर आपण आधीपासून 1 आठवडा आधी सांगितलं 2 आठवडा आधी सांगितलं तर आपल्याला काय अमृताचा वर्षाव होईल। त्यामुळं म्हणजे खरोखर विशेष आभार युवराजारी प्रभूंप्रती। आणि त्यांनी जो विषय मांडला थोडासा मी आत्ताच ऐकलं की नरसिंहदेव हे फक्त हिरण्यकशिपूप्रती नाही तर देवतांवर पण रागावलेले, त्या विषयाला जर आपण थोडंसं बोलूया। एक भगवद्गीतेच्या तात्पर्यांमध्ये आपले पूर्व आचार्य श्रील बलदेव विद्याभूषण, तर बलदेव विद्याभूषण देवतांचं आणि परमेश्वरांचं जे नातं आहे याच्यावर एक आपल्याला प्रकाश पडावा म्हणून केन उपनिषद आहे, त्या केन उपनिषदामध्ये एक गोष्ट सांगितली आहे, त्याचा उल्लेख करतात आणि सांगतात एका देवता असुरांसोबत लढून युद्ध करून जिंकले, आनंदाचं वातावरण होतं, सगळे खुश होते आम्ही असुरांसोबत जिंकलो म्हणून। त्या परिस्थितीमध्ये एक यक्ष म्हणजे थोडं सूक्ष्म शरीर असतं, आपल्याचं स्थूल शरीर आहे पण असं एक थोडं धुकत म्हणतो ना तसं शरीर असतं, त्याचं सूक्ष्म शरीर असतं। असं थोडं यक्ष रूपामध्ये एक लहान मुलगा तिथे उपस्थित झाला आणि खूप आकर्षक होता, खूप दिसायला छान होता, पण एक लक्षात आलं की हा आपल्यातला नाही,
देवतांच्या शरीरापेक्षा वेगळं शरीर होतं, यक्षाचं शरीर होतं त्याचं. तर या लोकांना वाटलं की हा आहे कोण, आणि आनंदाच्या वातावरणामध्ये एक अनोळखी माणूस जेव्हा येतो तेव्हा विचारपूस करायला. तर अग्निदेव आहेत, अग्निदेव त्या मुलाला जाऊन विचारले, तू कोण आहेस? तर त्यांनी म्हणाले, त्या यक्षाने त्या मुलाने विचारलं, तुम्ही कोण आहे? आता आपल्याच घरी जर आपल्यालाच विचारलं कोणी तुम्ही कोण आहे तर राग येतो ना. तसा अग्निदेवांना पण राग आला होता, आणि तो जो काळ होता तो विजयाचा काळ होता, आनंदाचा काळ होता. तो म्हणाले, मी अग्नी आहे आणि माझी शक्ती माहितीये का, मी काहीही गोष्ट असेल त्याला जाळू शकतो. तर तो यक्ष होता, त्याने एक तृणपात घेतला आणि तो तृणपात असा समोर ठेवला आणि म्हणाले, याला जाळून दाखव. आणि अग्निदेवांनी आपली सर्व शक्ती तिथे लावली, पण त्या तृणपाताला जाळू नाही शकली आणि लज्जित झाले आणि माघारी गेले. मग वायुदेव आले. वायुदेव म्हणाले, तू काळजी करू नकोस, मी जाऊन बघतो काय. वायुदेव तिथे येऊन म्हणतात, तू कोण आहेस? त्यांनी पुन्हा उलटा प्रश्न विचारला, तू कोण आहेस? तो म्हणाले, मी वायुदेव आहे, मी कुठल्याही गोष्टीला वायूच्या प्रभावाने फेकू शकतो. तर त्यांनी म्हणाले, तोच तृणपात अजूनही तिकडे आहे, याला फेकून दाखव. तो वायूने आपली सर्व शक्ती लावली, पण काय झालं, ते पण लज्जित झाले. आता अग्नी आहे ना, अग्नीसमोर कोणी टिकत नाही. कुठली मोठी इमारत असेल, कुठला मोठा कारखाना असेल, कोणी असेल, अग्नीसमोर कोणी टिकत नाही. अग्नी, आग लागली म्हणजे संपलं. बेसिकली लोक तिथून पळतात, अजून काय करू शकत नाही. तर पहिला अग्नीचा जो अहंकार होता तो नष्ट झाला, आणि अग्नीला थोडं पुढे नेण्यासाठी बेसिकली वाऱ्याचाच प्रभाव असतो. प्रभुपाद एका भागवताच्या एका तात्पर्यामध्ये एक उपमा देतात, म्हणतात, कधी कधी आपण बघतो की एका घराला आग लागली आहे आणि त्याच्या शेजारचं जे घर आहे ते वाचतं, आणि तिसऱ्या नंबरचं जे घर आहे ते जळतं. कशामुळे? तर वाऱ्याचा प्रभाव कसा आहे, वारा त्याला असा घेऊन जातो, वारा शेजारच्या घराला वाचवतो. तर बेसिकली अग्नीमध्ये तेवढी शक्ती नाही जी वाऱ्यामध्ये. वारा अग्नीला पुढे नेतोय, म्हणून वायू तिथे गेला, तर वायूला पण लज्जित केलं. मग इंद्रदेव आले, कारण इंद्रदेव राजे आहेत. इंद्रदेव येऊन म्हणतात, तू कोण आहेस म्हणून. तर जेव्हा आले आणि बोलले तू कोण आहेस, तेव्हा तो यक्ष मुलगा जो होता तो अदृश्य झाला, आणि इंद्रदेव विचार करू लागले, गेला कुठे हा. आणि तेवढ्यात तिथे हेमवती, हेमवती म्हणजे पार्वती, हेमवती पार्वती तिथे आली आणि तिने सांगितलं, तुला माहिती आहे का ते कोण आहे? तुम्ही नाही माहिती मला. कोण म्हणाले, तुम्ही लोक जे युद्ध जिंकले आणि ज्या युद्धाला जिंकून तुम्ही एवढा आनंद करताय, ते युद्ध तुम्ही तुमच्या शक्तीमुळे नाही जिंकले. जर तुमच्या शक्तीमुळे जिंकले असते तर तुमची शक्ती इथे प्रदर्शित करता आली असते तुम्हाला. तुम्ही तुमच्या शक्तीमुळे नाही जिंकले. ते जे होते ते परमेश्वर होते, आणि परमेश्वराने बघितलं की तुम्हाला खूप गर्व झालाय तुमच्या स्वतःच्या शक्तीबद्दल, म्हणून तुमचा गर्व नाश करण्यासाठी एका लहानशा मुलाच्या रूपात तुमच्या समोर आले. आणि बघा, अग्नी त्या तृणपाताला जाळू नाही शकली, वायुदेव त्याला फेकू नाही शकले, आणि म्हणून तुम्हाला तो धडा शिकवण्यासाठी आले. तर केन हा जो शब्द आहे, केन म्हणजे कोणाद्वारे, मराठीमध्ये आपण म्हणतो कोणाद्वारे झालं आहे, तर संस्कृतामध्ये केन. सो या उपनिषदाचं नाव आहे केन उपनिषद. केन उपनिषद म्हणजे कोणाद्वारे हे सगळं चाललंय. मुख्य विषय त्या उपनिषदाचा आहे, कोणाद्वारे ही पूर्ण पृथ्वी चालली आहे, कोणाद्वारे हा ब्रह्मांड चाललाय, कोणाद्वारे सर्व काही जे काही आपल्याला सुरळीत या जगामध्ये दिसतंय ते कोणाद्वारे चाललंय. तर कोणाद्वारे चाललंय, तर या गोष्टीद्वारे सांगतायत की सगळ्या परमेश्वराच्या आशीर्वादामुळे चाललंय. आणि म्हणून कधी देवतांनी पण गर्व नाही करायला पाहिजे, पण कधी कधी देवता गर्व करतात. आपण या गोष्टीमध्ये बघितलं की अग्निदेवांना गर्व झाला, वायुदेवांना गर्व झाला, इंद्रदेवांना गर्व झाला, आणि या सर्व देवतांचे प्रमुख कोण आहे, स्रोत कोण आहे? ब्रह्मदेव. ब्रह्मदेव पहिले व्यक्ती आहेत ब्रह्मांडातले, आणि मग ते मग सृष्टी करतात. तर आपण भागवतामध्ये आपण म्हणतो सर्व उपनिषदांचं सार आहे, सर्व वेदांचं सार आहे. तर भागवतामध्ये आपल्याला काय सांगणार, अग्निदेव कसे
त्यांच्याकडे जास्ती शक्ती नाहीये आणि ते परमेश्वराला समजू नाही शकत. जर गर्व असेल तर हे सांगणार. वायुदेवांना कसा गर्व झाला तर वायुदेव परमेश्वराला समजू नाही शकत हे सांगणार नाही. भागवतामध्ये काय सांगणार माहिती आहे, या सर्व देवी देवतांचे जे स्रोत आहेत ते स्रोत परमेश्वराला समजू शकतात का हे सांगणार आपल्याला. आणि त्याच्यावरून आपल्याला समजायला पाहिजे, जर ब्रह्मदेव ज्यांचं पूर्ण शरीर हे बुद्धी तत्वाने बनलं आहे, पूर्णपणे बुद्धिमय शरीर त्याचं, हे बुद्धिमय शरीर असलेले व्यक्ती जर श्रीकृष्णांना समजू नाही शकले, परमेश्वराला समजू नाही शकले, तर मग वायुदेव अग्निदेव हे परमेश्वराला कसे समजू शकतात. आणि म्हणून आपण बघतो की इथे नरसिंहदेव प्रकट होतानाचं हे दृश्य आहे. हे जे दृश्य आहे, दोन प्रकारचे नरसिंहदेव असतात. एक असा शांत नरसिंह. शांत नरसिंह म्हणजे पद्मासनात बसलेले असतात आणि खूप गोड असा त्यांचा चेहरा असतो, आशीर्वाद देणारा त्यांचा चेहरा असतो, त्याला म्हणतात शांत नरसिंह. किंवा त्याला म्हणतात योग नरसिंह. योग नरसिंह म्हणजे योगासनात बसलेले असतात. आपण मेलकोटेला गेलो होतो दक्षिण भारतात 2015. त्या मेलकोटेला जे नरसिंहदेव आहे ते शांत नरसिंह आहे. ते कोण नरसिंह आहे? हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर, विध्वंस झाल्यानंतर प्रल्हादाला खूप खंत भावना वाटली. प्रल्हाद एक शुद्ध भक्त आहे. प्रल्हादाला वाटलं केवळ माझ्यासारख्या एका व्यक्तीसाठी, एका मुलासाठी परमेश्वर आले आणि त्यांनी हिरण्यकश्यपूला वध केला. आणि किती हिंसा झाली, कितीतरी राक्षस मरण पावले. तर प्रल्हादाला वाटलं माझ्यामुळे हे झालंय सगळं. आणि म्हणून प्रल्हाद त्या मेलकोटे प्रदेशामध्ये जाऊन खंत भावनेने एकांतात बसले होते. नरसिंहदेवांना जेव्हा एक लक्षात आलं की प्रल्हादाला खंत भावना झाली, तर ते खंत भावना निवारण करण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. आणि नरसिंहदेव तिथे मेलकोटेला गेले आणि प्रल्हादाला सांगतायत, तुला जे वाटतंय की तुझ्यामुळे हिरण्यकश्यपू मरण पावले आणि त्यांची अधोगती झाली, तसं नाही. म्हणाले त्यांचे कृत्य बघितलेस का तू, त्यांचे विचार बघितलेस का तू? तर खरी गोष्ट अशी आहे की तुझ्यामुळे त्यांची अधोगती नाही झाली. त्यांच्या कृत्यांमुळे, त्यांच्या विचारांमुळे, त्यांच्या वागणुकीमुळे नरकाचा दरवाजा ओपन झाला होता. नरकाकडे जाणार होते, पण त्यांचं मोठं सौभाग्य की तू त्यांच्या घरी जन्मलास आणि तुझा आणि त्यांचा संबंध असल्या कारणाने मी त्यांना मारलं. जो नरकात चाललाय त्याला मी मारायची गरज नाहीये, तो स्वतःच आत्महत्या करतो ना. नरकात जाऊन काय करणार आहे? नरकात जाऊन वाईट परिस्थितीमध्ये चांगले विचार येणारच नाहीये. जेलमध्ये जाऊन माणूस सज्जन होतो की दुर्जन होतो? जेलमध्ये जाऊन अजून श्रेष्ठ अपराधींची ओळख होते. कोणी पाकिट मारून गेला असेल तर त्याला तिथे खून कसा करायचा, तिजोरी कशी फोडायची, याचं पण तिथे मार्गदर्शन मिळतं. सो साधारणपणे जेलमध्ये गेलेला व्यक्ती हा सज्जन म्हणून येत नाही. तसं नरकात गेलेला व्यक्ती हा तिथे जाऊन अजून काय काय यातना भोगेल आणि कोणाकोणाला भेटेल तर माहिती नाही. म्हणून नरसिंहदेव काय म्हणाले, जो नरकाच्या रस्त्याने चाललाय त्याला मी कधी मारत नाही, कारण तो स्वतः मेलेलाच आहे. पण या हिरण्यकश्यपूचा रस्ता जो नरकाकडे चालला होता त्याचा संबंध तुझ्यासारख्या एका सुंदर, श्रेष्ठ, खूप निरागस, निर्मळ मनाच्या व्यक्तीशी होता. आणि तू प्रार्थना केलीस, तुला मारायसाठी आला तो. म्हणून त्याचा गर्वनाश करण्यासाठी मी आलो आणि ऍक्च्युली त्याचा जो रस्ता नरकाकडे चालला होता तो मी बदलला. आणि आता हिरण्यकश्यपू हे वैकुंठाच्या मार्गाने गेले. तर म्हणून तू असं विचार करू की तुझ्यामुळे त्यांना त्रास झाला, त्यांना त्रास होणार होता, पण मी त्यांचा गर्वनाश केला कारण तुझा संबंध होता त्यांच्याशी म्हणून. आणि म्हणून आता ऍक्च्युली त्यांची अधोगती नाही झाली आहे, त्यांची ती प्रगती झाली आहे. त्यांना ते वरदान मिळालंय, ते वैकुंठ मिळालंय जे साधारणपणे कोणाला मिळत नाही. साधू संतांना पण भरपूर मेहनत करून वैकुंठ मिळतं, ते फक्त तुझे वडील आहेत म्हणून त्यांना मिळणार आहे. हे ऐकून प्रल्हादाला खूप छान वाटलं आणि प्रल्हादाच्या मनामध्ये जी खंत भावना होती ती नाश झाली. तर जेव्हा प्रल्हादाचा गोड चेहरा बघितला की प्रल्हाद खुश झाले, माझ्यामुळे माझ्या वडिलांना त्रास नाही झाला, माझ्यामुळे माझ्या वडिलांना वैकुंठ मिळालं. तर तेव्हा त्या प्रल्हादाचा तो गोड चेहरा बघून नरसिंहदेवांचा चेहरा पण खुलला. नरसिंहदेवांच्या चेहऱ्यावर पण हास्य आलं.
तर ते जे रूप आहे ते मेलकोटेला आहे. आणि हे जे रूप आहे हे उग्र नरसिंह आहे. उग्र नरसिंह म्हणजे तापलेले नरसिंह, राग आलेले नरसिंह. ते कुठलं दृश्य आहे? जेव्हा हिरण्यकशिपू प्रल्हादाला म्हणतायत, काय रे तू नेहमी प्रचार करत असतोस, नेहमी तू परमेश्वराला शरण जायला पाहिजे, परमेश्वराला असं करायला पाहिजे, हे नेहमी प्रचार करत असतो, एवढी शक्ती कुठून येते तुझ्याकडे? तर प्रल्हाद काय म्हणतात, यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. 6व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, यो मां पश्यति सर्वत्र, जो व्यक्ती मला सगळीकडे बघतो, सर्वं च मयि पश्यति, आणि प्रत्येक गोष्टीला माझ्यामध्ये बघतो, प्रत्येक गोष्टीमध्ये मला बघतो आणि माझ्यामध्ये प्रत्येक गोष्टीला बघतो, तस्याहं न प्रणश्यामि, त्याच्यासाठी मी कधी दूर जात नाही, सच मे न प्रणश्यति, आणि तो माझ्यासाठी कधी दूर जात नाही. आम्ही एवढे एकमेकांच्या जवळ आहोत का बरं? तो प्रत्येक क्षणोक्षणी मला बघतो, त्याला ती कला माहिती आहे, आणि माझ्यामध्ये सर्वांना बघतो. तर दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये श्रीकृष्णांना बघणं. ही परिस्थिती जी आहे ती श्रीकृष्णांच्या नियोजनानुसार होते. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. हे कोणी ठरवलं? परमेश्वराने ठरवलं. सर्व सद्गुणांचा जो हळूहळू ऱ्हास होत चाललाय ते कोणी ठरवलं? मी नाही ठरवलं, तुम्ही नाही ठरवलं. धर्माचे 4 खांब आहेत, ते सत्ययुगामध्ये 4ही खांब असतात. त्रेतायुग मध्ये 1 खांब पडतो, द्वापार युगामध्ये अजून 1 खांब पडतो, आता उरला एकच. तो कुठला खांब आहे? सत्याचा खांब. तर सत्याच्या खांबावर पण तपस्या संपलेली आहे. कोण तपस्या करते कलियुगामध्ये? तपस्या संपलेली आहे, कृपा दया संपलेली आहे. फक्त सत्य, याला मान सन्मान आहे. आज पण जो खरा बोलतो त्याला हा देव माणूस आहे, खरं बोलतो, खोटं नाही बोलत. कधी तपस्वी नसेल, तो तपस्या नाही करत, तो दयाळू पण नाहीये. या सर्व गुणांना मिळून एक माणसाला मान सन्मान मिळायचा. कलियुगामध्ये फक्त एकच खांब उभा आहे, सत्याचा. हे कोणी ठरवलं? परमेश्वराने ठरवलं. तर प्रत्येक परिस्थितीला बघताना परमेश्वराचा हात बघणे आणि त्यामुळे त्या परिस्थितीमुळे व्याकुळ न होणे, त्रस्त न होणे. नेहमी परमेश्वराची इच्छा आहे, परमेश्वराच्या इच्छेनुसारच सगळं चालू आहे, परमेश्वराच्या इच्छेविना काही होणार नाही. तर म्हणून प्रत्येक परिस्थितीला एका सकारात्मक नजरेने बघणं हे कधी शिकणार आपण? यो मां पश्यति सर्वत्र. आणि दुसरी गोष्ट की परमेश्वर फक्त सगळ्या परिस्थितीमध्ये, की परमेश्वर प्रत्येक व्यक्तीमध्ये पण आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये पण आहे. तेव्हा प्रत्येक व्यक्तीमध्ये जर असतील म्हणजे या व्यक्तीचा पण परमेश्वराशी संबंध आहे, या व्यक्तीचा पण परमेश्वराशी संबंध आहे. तर जेव्हा आपण बघतो की परमेश्वरामुळे सगळ्या परिस्थिती आणि जो काळ आहे, काळाचा प्रवाह कोण नियंत्रण करत आहे? परमेश्वर करत आहे. परिस्थितीचं नियंत्रण कोण करत आहे? परमेश्वर करत आहे. तर मग तेव्हा आपल्यामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते. कुठलीही परिस्थिती कशी येऊ दे, माझ्या विरुद्ध असू दे तथाकथित किंवा माझ्या अनुकूल असू दे, पण नाही, परमेश्वराच्या परवानगीने होते. मग आपण व्याकुळ नाही होत, आपल्याला त्रास नाही होत, आपण स्थिर राहतो. आणि दुसरी गोष्ट की जर प्रत्येक परिस्थितीमध्ये पण परमेश्वर आहेत आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये पण परमेश्वर आहेत, मग आपल्याला लक्षात येतं की आपण कोणाच्या वर्तणुकीची निंदा नाही करायला पाहिजे. आणि जर आपण प्रल्हादाचे चरित्र बघितलं तर प्रल्हादामध्ये हे 2 गुण दिसतात आपल्याला. प्रल्हाद, कारण यो मां पश्यति सर्वत्रच्या स्तरावर आहे, तर प्रल्हादाच्या जीवनामध्ये जितकी पण परिस्थिती झाली, पण त्यांची मानसिक स्थिरता कधी अस्थिर नाही झाली. आपल्याला त्रास देणारे कोणी लोक असू शकतात आपल्या जीवनामध्ये, पण आई वडिलांचा तर आसरा असतो, आई वडिलांचा आश्रय असतो. पूर्ण जगामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या विरुद्ध जाऊ शकतो, पण एक आशा काय असते? आईच्या पदरामध्ये जाऊन बसलो होतं तिथे आश्रय. वडिलांना जर जाऊन सांगितलं, पप्पा मला यांनी असा त्रास दिला, मला त्यांनी असा त्रास दिला, तर बाबा काही काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. पण प्रल्हादाला तेच वडील नेहमी मारण्याची, रोज नवीन नवीन पद्धतीने मारण्याची एक नवीन नवीन युक्ती शोधत आहेत.
अशा 5-6 वर्षाच्या मुलाच्या जीवनामध्ये आजूबाजूला कोणी त्याला त्रास नाही देते, त्याचे स्वतः तो ज्यांच्यामध्ये आश्रय शोधतोय ते वडील त्याला मारतात. विचार करा, व्याकुळ होण्यासाठी, त्रस्त होण्यासाठी, मानसिक स्थिरता गमावून बसण्यासाठी किती कारणे आहेत त्याच्याकडे. तर एक आहे की प्रत्येक परिस्थिती ही परमेश्वराच्या अधीन आहे, तर म्हणून आपल्यामध्ये मानसिक स्थिरता येणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा पण परमेश्वराला अधीन आहे. कोण व्यक्ती आहे जो परमेश्वराच्या पलीकडे आहे? व परमेश्वरा अधीन जर प्रत्येक व्यक्ती असेल तर आपण कोणाची निंदा करू शकतो का? आणि प्रल्हादाच्या जीवनात जर आपण बघितलं या दोन्ही गोष्टी, प्रल्हादाने कधीही कुठल्या परिस्थितीमध्ये त्याची जी स्थिरता होती ती सोडली नाही कधी. भागवतामध्ये काय म्हटलंय? तस्मात् भारत सर्वात्मा भगवान सात्वतांपती श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्च इच्छता भयम. दुसऱ्या अध्यायामध्ये पहिल्या स्कंदामध्ये सुरुवातीला एक श्लोक येतो. तर काय म्हणतात? तस्मात् भारत सर्वात्मा. हे भारता, जसं अर्जुनाला भारत म्हणतात, भरत महाराजांच्या कुळात येतो, तसं परीक्षित पण त्याच पिढीमध्ये तिसऱ्या पिढीत आहे, नातू आहे त्यांचा. म्हणतात तस्मात् भारत सर्वात्मा. प्रत्येक आत्म्याने, प्रत्येक जीवात्म्याने काय करायला पाहिजे? भगवान सात्वतांपती, परमेश्वराला काय करायला पाहिजे? श्रोतव्य, कीर्तितव्य आणि स्मर्तव्य. 3 गोष्टी करायला पाहिजेत प्रत्येक व्यक्तीने. परमेश्वराबद्दल श्रवण करायला पाहिजे, परमेश्वराचं कीर्तन करायला पाहिजे आणि परमेश्वराचं स्मरण करायला पाहिजे. का करायला पाहिजे? इच्छता अभयम. जर कोणाला या जगामध्ये त्रास होत असेल, भीती वाटत असेल आणि जर आपल्याला अभय पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे? या श्लोकानुसार आपल्याला परमेश्वराबद्दल श्रवण करायला पाहिजे, परमेश्वराचं कीर्तन करायला पाहिजे आणि परमेश्वराचं स्मरण करायला पाहिजे. आणि या श्लोकाला जेव्हा मी वाचलं तेव्हा एक लक्षात आलं, हे तर प्रल्हादाच्या जीवनाचं वर्णन आहे. प्रल्हादाने आईच्या गर्भात असताना नारद मुनींकडून श्रवण केलं. जेव्हा शाळेत गेले तेव्हा दररोज डबा खायची जी वेळ होती तेव्हा ते पटपट डबा खायचे आणि आपल्या मित्रांना घेऊन कीर्तन करायचे. आणि जेव्हा त्यांचे वडील वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना मारायला यायचे त्यांच्या असुर सेवकांद्वारे, तेव्हा डोळे बंद करायचे, हात जोडायचे आणि ज्या परमेश्वराबद्दल आपल्या गुरूंकडून ऐकलं होतं, ज्या परमेश्वराची स्तुती आपल्या मित्रांसमवेत त्यांनी केली होती, त्या परमेश्वराला स्मरण करायचे. आणि या 3 गोष्टी करून परमेश्वराची कृपा प्राप्त करून प्रल्हादाला अभय मिळालं. तर म्हणून स्थिरता कधी त्यांची गेली नाही, कारण नेहमी अभय परिस्थितीत आहे, त्यांना भीती नाही कोणाची. आणि दुसरी गोष्ट म्हणून की कोणीही व्यक्ती हा परमेश्वराच्या अधीनच आहे, परमेश्वराच्या पलीकडे कोणी नाही आहे. म्हणून कधी आपल्या वडिलांची पण त्यांनी निंदा नाही केली, आपल्या भावंडांची पण निंदा नाही केली. उलट जेव्हा नरसिंहमध्ये त्यांना विनंती करतायत, प्रल्हाद मी तुझ्यासाठी अवतरित झालोय, तू काहीतरी वरदान माग, मला वरदान द्यायचंय. तू हजारो लोक मंदिरात जाऊन परमेश्वरासमोर वरदान मागतात, आम्हाला हे द्या, आम्हाला हे द्या, आणि ते वरदान पूर्ण होईल की नाही याची खात्री नाही आपल्याला. आपण आपली मागणी करत असतो. आणि इथे त्या प्रल्हादाचे हे 2 गुण बघून ही परिस्थितीला त्याने नेहमी स्वीकारलं आणि व्यक्तीला नेहमी त्याने स्वीकारलं, तर परमेश्वर एवढे प्रभावित झाले. परमेश्वर त्याला विचारतात, मला तुला काहीतरी वरदान द्यायचं, काहीतरी माग. तर काय म्हणाले? मी काय वाणी नाही, मी इथे तुमच्याशी बिझनेस करायला नाही आलो, व्यापार करायला नाही आलो मी तुमच्यासाठी. पण नाही, मला द्यायचंय माझ्या आनंदासाठी, तुझा आनंद नाही मला माहिती आहे, तू निरपेक्ष आहेस, माझ्या आनंदासाठी देशील. कधी कधी जातो आपण घरी, मी प्रसादाला कधी बोलवतो, म्हणजे माझ्या ते झालं प्रसाद, मी तुमच्यासाठी पुरणपोळी बनवली, माझ्यासाठी घ्या. तो कधी कधी ज्यांनी तासन तास उभा राहून स्वयंपाक केलेला असतो त्यांच्यासाठी कधी कधी हे तुमच्यासाठी विशेष पुरणपोळी बनवली, तर ती पुरणपोळी घ्यायला लागते. तसं नरसिंह म्हणतात माझ्या आनंदासाठी काहीतरी घे. तर तेव्हा काय म्हणाले प्रल्हाद, ठीक आहे, तुम्ही जर एवढं म्हणताय तुमचा आनंद देण्यामध्ये, माझी एकच विनंती आहे, माझ्या वडिलांना माफ करा, माझ्या वडिलांना तुम्ही माफ करा.
मग तेव्हा नरसिंहदेव काय म्हणाले, नरसिंहदेव म्हणाले माफ करायची तर गोष्ट नाही, कारण ते तुझे वडील आहेत. तुझ्या 21 पिढ्या, 10 वर आणि 10 खाली, 21 पिढ्यांना मुक्ती मिळेल. तर त्याच्यामध्ये एकच वडील आहे, तू एकाबद्दल काय बोल, मी 21 पिढ्यांना मुक्ती देते कारण तुझे वडील आहेत. तर म्हणून ज्या व्यक्तीने त्यांना आयुष्यभर त्रास दिला त्या व्यक्तीबद्दल त्यांनी कधी कंप्लेंट नाही केली, आणि ज्या परिस्थितीमध्ये रोज त्यांना झोपलं गेलं त्या परिस्थितीबद्दल त्यांनी कंप्लेंट नाही केली पाहिजे. तर ते कधी होईल असं, आपल्यामध्ये कधी होईल असं. तर रामनवमीच्या दिवशी आपण जेव्हा रामाची कथा केली तेव्हा आपण म्हणतो की रामचंद्रांकडून आपण हे शिकायला पाहिजे. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण श्रीकृष्णाबद्दल चर्चा करतो तेव्हा त्याच्यात कधी कधी आपण असं करतो की त्यांच्याकडून आपण काहीतरी शिकायला पाहिजे. तर परमेश्वर आहे पण ते नरलीला करतात, मनुष्याची लीला करतात. तर आपण पण मनुष्य योनीत आहोत, तर म्हणून श्रीकृष्णांच्या जीवनातून आपण शिकू शकतो पाहिजे. रामचंद्र पण नरलीला करतात तर रामचंद्राकडून शिकू शकतो. तेच राम आणि तेच कृष्ण जेव्हा या रूपात येतात तेव्हा यांच्याकडून काय शिकू शकतो. राम किती करायचा, असे तर नख किती वाढवायचे. आमची आई तर सांगते नख कापायला पाहिजे, नख कमी कर. आणि या आज नरसिंह जयंतीमधून काय शिकायचं, नरसिंहदेवांकडून काय शिकायचं. रामनवमीच्या दिवशी रामचंद्रांकडून शिकलो, जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णांकडून शिकलो. नरसिंह जयंतीच्या दिवशी काय शिकायचं, कधी कोणी काय बोललं की असा आधी पोज घ्यायचा, आणि आता मोठ्या कुठे टेबलवर वगैरे असं चढून उभंच राहायचं आणि तो आला समोर माणूस करून आणि छाती फाडायची त्याची, हे शिकायचं आपल्याला. सो कारण नरलीला आहे म्हणून आपण रामचंद्रांकडून शिकू शकतो, कारण रामचंद्र स्वतःच्या आचरणाने शिकवत आहेत. कारण नरलीला आहे म्हणून श्रीकृष्णांकडून शिकू शकतो, कारण श्रीकृष्ण स्वतःच्या आचरणाने शिकवत आहेत. पण बाकी सगळ्या अवतारांकडून आपण जास्त शिकू नाही शकत, कारण त्यांनी नरलीला नाही केली. वामन देवांनी नरली असं 3 पायांमध्ये ब्रह्मांड नाही वेधू शकत तुम्ही. तर म्हणून नरसिंह जयंतीच्या दिवशी आपण परमेश्वराकडून नाही शिकू शकत. नरसिंह जयंतीच्या दिवशी परमेश्वराला प्रसन्न करणाऱ्या वैष्णवाकडून शिकू शकतो. तर म्हणून नरसिंह जयंतीच्या दिवशी नरसिंहदेवांना फक्त पूजा करायची, नरसिंहदेवांना फक्त प्रार्थना करायची. पण शिकायचं असेल तर कोणाकडून शिकायला लागेल, त्यांच्या प्रिय भक्ताकडून, प्रल्हादाकडून. तर प्रल्हाद परिस्थिती कशी असू दे स्थिर आहे, आणि माणूस कसा असू दे स्थिर आहे. हे कधी शक्य होईल, जेव्हा आपण त्या भगवद्गीतेतल्या एका श्लोकाला आत्मसात करू की नाही खरोखर श्रीकृष्ण सर्व काय म्हणतात, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह. तर त्याच्यामध्ये पहिली ओळ आहे ब्रह्मसंहितेची, काय, ईश्वर, ईश्वर म्हणजे नियंत्रक, परम, परम म्हणजे सर्व नियंत्रकांच्या वर कृष्ण. तर कृष्ण कोण आहे, सर्व नियंत्रकांचे नियंत्रक आहे. हे आपण एकीकडे ब्रह्मसंहिता बोलतो, पण त्याला समजून घेण्यासाठी साधना लागणार. हे जे वाक्य आहे की कुठलंही नियंत्रक कितीही मोठा असू दे तो परम नियंत्रक श्रीकृष्णांच्या अधीन आहे. हे वाक्य ज्या दिवशी आपल्याला समजेल खरोखर, त्या दिवशी आपण काय म्हणू, जर परमेश्वर खरोखर ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर, अनादी आहेत, अनादी म्हणजे त्यांचा आदी नाही आहे पण आदी आहेत. कोणाच्या आधी आहेत, सगळ्यांचे आदी आहेत, पण त्यांचा कोण, अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम, सर्व कारण कारणम. याचा अर्थ काय, मराठीमध्ये सोपा आहे, सर्व कारणांचे मूळ कारण कोण आहे, श्रीकृष्ण. हा ब्रह्मसंहितेचा पहिला श्लोक जरी आपण थोडं याच्यात मनन केला तर लक्षात येईल. जर सर्व कारण कारणम आहे, जर ईश्वर परमकृष्ण आहे, कुठलीही परिस्थिती परमेश्वराच्या पलीकडे नाही आणि कुठल्याही व्यक्ती परमेश्वराच्या पलीकडे नाही आहे, याचा अर्थ माझ्या जीवनात जे काही घडतंय ते पण परमेश्वराच्या अधीनच आहे, ते परमेश्वराच्या पलीकडे नाही आहे. ते काम करतो, या परिस्थितीला जर परमेश्वराच्या अधीनच आहे तर ही परिस्थिती मी परमेश्वराला समर्पित करतो. या परिस्थितीमध्ये जे काही घडतंय, कधी माझ्या विरुद्ध घडतंय, कधी माझ्या अनुसार घडतंय, पण हे परमेश्वराला अर्पण करतो. तर ही गोष्ट आज आपण, आपल्याकडे जो अर्धा तास वेळ मिळाला आपल्याला 8:45 ते 9:15, त्याच्यामध्ये आपण याच्यावर मनन करू शकतो की आपण ज्या दिवशी नियंत्रण होतो, आपण सुरुवात कुठून केली, देवतांना, अग्नी असू दे, वायू असू दे, ब्रह्मदेव असू दे, कारण ते नियंत्रक आहेत ना. अग्नीकडे शक्ती आहे, वायूकडे शक्ती आहे. तर जेव्हा आपल्याकडे शक्ती येते तेव्हा आपण नियंत्रक बनतो, पण जेव्हा नियंत्रक बनतो तेव्हा त्याचा एक दुर्गुण होतो. आपण त्याला वाटतं
आता मी खूप मोठा व्यक्ती झालो, आणि आपण जेव्हा खूप मोठे व्यक्ती होतो तेव्हा परमेश्वर ते यक्ष रूपामध्ये आले आणि त्यांना सांगितलं, तू मोठे व्यक्ती नाहीयेस, माझ्या आशीर्वादांमुळे जगतोस. आणि प्रल्हादावर कधी असं रागवले नाही. का बरं? आणि प्रल्हाद कधी नियंत्रक नाही बनले. प्रल्हादाने त्या परिस्थितीला स्वीकार केला. सो जेव्हा जेव्हा आपण नियंत्रक बनायचा प्रयत्न करतो, परिस्थितीला असू दे, व्यक्तीला असू दे, मग आपण देवतांच्या दिशेने चाललोय. आणि देवतांच्या दिशेने काय झालं? ब्रह्मदेव श्रीकृष्णाला समजू नाही शकले, शंकर श्रीकृष्णाला समजू नाही शकले. गणेशाबद्दल एक लहानशी गोष्ट आहे, ते आपण बोलून संपूया. गणेश यांना काय म्हणतात? विघ्नहर्ता, शुभकर्ता आणि विघ्नहर्ता. तर विघ्न, आपल्या जीवनामध्ये जे विघ्न येतात त्यासाठी आपण गणेशाला प्रार्थना करतो. तर मग गणेशाकडे ती शक्ती कुठून येते? तो म्हणतात, यदपाद पल्लव युगम विनिधाय कुंभ द्वंद्वे प्रणाम समये स गणाधिराजा. गणाधिराज म्हणजे गणेश. तर गणेशाकडे ती शक्ती कुठून आली? प्रत्येकाच्या जीवनातल्या विघ्नांना टाळण्यासाठी, नष्ट करण्यासाठी ती शक्ती कुठून आली? कारण गणेश आपल्या हृदयामध्ये नरसिंह देवांच्या चरणांना, यदपाद पल्लव युगम, नरसिंह देवांचे जे दोन चरण अरविंद आहेत, कमळासारखे जे सुंदर त्यांचे चरण आहेत, त्यांना हृदयामध्ये गणेश धारण करतात आणि म्हणून त्यांच्याकडे विघ्नहर्ताची शक्ती येते. तर जेव्हा हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर नरसिंहदेव खूप क्रोधात आहेत, तेव्हा बाकी सगळे देवता म्हणतात, आमचं तर यांच्याशी तेवढं चांगलं नातं नाही आणि आम्ही यांच्या जवळ जाऊ शकत नाही रागाच्या परिस्थितीमध्ये. तर तेव्हा तिथे गणेश आले, आणि कारण गणेश हे मनामध्ये नेहमी नरसिंह देवांचं स्मरण करतात, तर सगळ्या देवी देवतांनी सांगितलं, गणेश तू त्यांच्या जवळचा आहेस, तर तू जवळ जा. तर तेव्हा म्हणतात, गणेश आपल्या वाहनावर बसून आले होते, उंदीरावर बसून आले होते. आणि उंदरावर जेव्हा बसून आले तेव्हा नरसिंहदेवांनी एकदा जोरात आवाज काढला, एक दरकाळी फोडली त्यांनी. आणि जेव्हा तसं केलं तेव्हा गणेश त्या वाहनावरून खाली पडले. आणि जेव्हा ते खाली पडले तेव्हा गणेश थोडी फजिती झाली ना. तर नरसिंहदेव त्या हिरण्यकश्यपूला फाडल्यानंतर एवढ्या रागात होते, पण जेव्हा गणेश त्या वाहनावरून खाली पडले, कारण त्याचे जवळचे आहेत, त्यांनीच गणेशाला आशीर्वाद दिले, एक वेगळं नातं आहे त्यांचं. तर नरसिंहदेव एका क्षणासाठी खुश झाले, मजा आली की अरे हे वाहनावर बसले तरी खाली पडले फक्त माझ्या आवाजाने. ते एका क्षणासाठी नरसिंहदेव खुश झाले त्याच्याकडे बघून. मग पुन्हा हिरण्यकश्यपूकडे बघितलं परत रागली झाले. तर म्हणून जेव्हापर्यंत आपण देवतांच्या मूडमध्ये आहोत की नाही मला नियंत्रण करायचंय, तेव्हापर्यंत आपण भगवंतांना प्रसन्न नाही करू शकत. पण जेव्हा आपण प्रल्हादाच्या मूडमध्ये जातो की नाही, व्योमन पश्यते सर्वांच्या बाई पश्यते, मग तेव्हा इतके प्रसन्न होतात नरसिंहदेव की नरसिंहदेव आपणहून विचारतात आपल्याला, मला तुला काहीतरी द्यायचंय, काय देऊ? मग आपल्याला रोज रोज काहीतरी मागायची गरज नाही. तर म्हणून नरसिंह जयंतीच्या दिवशी प्रभूजींनी जो एक खूप छान मुद्दा मांडला की नरसिंहदेवांना प्रसन्न करण्यासाठी हिरण्यकश्यपू नक्कीच नाही बनायचं आपल्याला, पण देवता पण नाही बनायचं आहे. जर आपल्याला वाटायचं की मी मोठा देवता बनून नरसिंहदेवांना प्रसन्न करेल, तर तो मार्ग पण नाही आहे. तर नरसिंह जयंतीच्या दिवशी आपण नरसिंहदेवांना प्रार्थना करायला पाहिजे, हे नरसिंहदेव कृपया माझ्या हृदयामध्ये जो हिरण्यकश्यपू बसलाय, माझ्या हृदयामध्ये जो शिशुपाल बसलाय, नेहमी निंदा करतो, हृदयामध्ये जो रावण बसलाय, जो परस्त्रियांकडे चुकीच्या नजरेने बघतो, या हिरण्यकश्यपूला, या रावणाला, या शिशुपालाला मारण्यासाठी कृपया तुम्ही आशीर्वाद देणार का? आणि आज विशेष त्यांच्या मनाला जिंकणारे, त्यांना प्रसन्न करणाऱ्या प्रल्हादाला आज आपण प्रार्थना करू शकतो की हे प्रल्हादा, आम्हाला हे शिकवशील का की कशा प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराचा हात बघून, परमेश्वराला स्मरण करून ही प्रार्थना करायची की परमेश्वरा, या परिस्थितीला मी कसं स्वीकारू, हा दृष्टिकोन आहे. आणि परिस्थिती आपल्या पलीकडे, परिस्थिती आपल्याला कधी विचारत नाही तुला माझ्याकडून काय पाहिजे. पण एक करू शकतो आपण, ती परिस्थिती कशी पण जाते, परिस्थिती कुठल्याही पद्धतीने पुढे जाऊ शकते, पण तेव्हा आपण भगवंतांना किंवा भगवंतांच्या शुद्ध भक्तांना एक प्रार्थना करू शकतो, या परिस्थितीला मी बघू कसं, हे थोडं दृष्टिकोन देणार आपल्याला. तर खूप खूप धन्यवाद. आपण उद्या सकाळी पण नरसिंह भगवंतांबद्दल चर्चा करूया, आणि तिथीच्या दिवशी गुरुवारी पण आपण
चर्चा करूया. तर श्री युवराज हरी प्रभू, श्रीमान युवराज हरी प्रभू यांनी खूप छान जो आज विषय मांडला, त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. आणि पुनश्च आज शेवटच्या क्षणी त्यांनी आपल्या सर्वांना जे मार्गदर्शन केलं नरसिंह जयंतीच्या दिवशी, त्यासाठी पुन्हा एकदा माझ्याकडून पण त्यांना विशेष आभार. जय श्री नरसिंह देव भगवान की जय. जय श्री प्रल्हाद महाराज की जय. जय श्री प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे.